पैकी गेले वर्ष माझं चुकलंय, परंतु 15 पैकी 14 वर्ष मला तुम्ही कॉमेंट्री करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी असेल. दरवर्षी माता राणीच्या दर्शनासाठी, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी एक ग्रुप करून हे सगळे आवर्जून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असतात. आणि एक असा ग्रुप तयार झाला ज्या ग्रुपने या सगळ्यांचं एक वेगळं बॉन्डिंग झालं. आणि त्याच्यानंतर मग कल्पना आली की आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे. आणि 15 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं, जय माता दी चषक नावाचं. आणि आज या रोपट्याचा वटवृक्ष झालाय. बघता बघता ही स्पर्धा 15 वर्षाची झालेली आहे. आणि आज आवर्जून सांगावंसं वाटेल, माहुलचा वर्ल्ड कप म्हणून देखील या स्पर्धेला ओळखलं जातं, अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. जय माता दी चषक. कितीतरी गावं इकडे आली की ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न केला. कितीतरी संघ या ठिकाणी आले, त्यांनी ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न केला. कितीतरी खेळाडू आले, त्यांनी ही स्पर्धा जिंकायचा प्रयत्न केला. कुणी जिंकली, कुणी जिंकली नाही, परंतु या स्पर्धेने खूप सारा आनंद दिला. मुंबईतील जुन्या स्पर्धांच्या यादीमध्ये याही स्पर्धेची नाव नोंदणी केली जाते. आणि मी समालोचन करायला सुरुवात केल्यानंतर ज्या सुरुवातीला काही स्पर्धा केल्या त्याच्यातील ही स्पर्धा आहे. हेमंत सरांचा त्याबद्दल मी आभारी असेल. नुकतंच समालोचन सुरू केलं होतं आणि त्यांनी मला या स्पर्धेमध्ये ब्रेक दिला होता. परंतु या मैदानाशी माझंही नातं आहे की हेमंत सरांच्या टीममधून, मंगलमूर्तीमधून काही स्पर्धा या मैदानात मी खेळलोय सुद्धा. आणि त्याच मैदानात समालोचन करण्यासाठी देखील येण्याचा योग आला. 14 वर्ष या स्पर्धेचा घटक बनतोय. चला मॅच सुरू करायची. दोन्ही टीमला विनंती असेल आपण मैदानात दाखल व्हा. पाण्याची बॉटल पण द्या ना सर. मुंबईची शान माहुल कोळीवाडा आणि माहुल कोळीवाड्याचं अभिमान जय माता दी चषक आपण पाहत आहोत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. माहुल कोळीवाडा मुंबईतच आहे, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. आणि ही कोळी बांधव, हे कोळी बांधव समुद्रावर मासेमारी करणारे हे कोळी बांधव आपलं आयुष्य आज रखमेर देवाची उत्सव सुद्धा आहे, यात्रा सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. आणि खास मांसाहार करणाऱ्यासाठी मात्र ही एक सुवर्ण संधी सुद्धा असेल. मैदानाच्या बाहेर कॅच पकडा, आयवा कॅच. 150 रुपयाचा पुरस्कार असेल. प्रकाश चव्हाण साहेब यांच्याकडून हा पुरस्कार असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ज्या कोळीवाड्याने मुंबईचं नाव महाराष्ट्रभर केलं, ज्या खेळाडूने या कोळीवाड्याचं नाव जगभर नेलं. दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पासून ISPL सारखी स्पर्धा गाजवणारा माहुलचा सुपरस्टार मंगेश वैद्य आणि कंपनी मैदानात दाखल होते. आज पुन्हा एकदा घरच्या मैदानामध्ये. परंतु मुंबईमध्ये सगळ्यात जास्त टीम कोणत्या विभागात असतील तर त्या विभागाचं नाव आहे घाटला. तर घाटल्याचे सगळे स्टार आज या ठिकाणी उपस्थित आहे. घाटलाकर आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीम आपले 12th मॅन इकडे पाठवायचे. पहिल्या ओव्हरमध्ये नवीन बॉल दिला जाईल आणि त्यानंतर बॉल गेला तर जुना बॉल दिला जाईल. दोन्ही टीम 12th मॅन गरजेचं आहे. घाटला आपण देखील 12th मॅन पाठवायचा आहे. मॅचला होते सुरुवात. घाटला एक प्रतिनिधी प्लीज पाठवा. दोन्ही चेंबूरमध्ये या दोन्ही टीमला एक वेगळं मानाचं स्थान आहे. घाटल्याला सुद्धा आणि माहुल कोळीवाड्याला सुद्धा. आणि आज त्यांच्यातलीच मॅच पाहायला मिळते.
डीके साऊंडचं कौतुक करावं लागेल. आणि आज दिवसभर माझी स्वतःची फरमाईश आहे, दिवसभर कोळी गीतं पाहिजेत आणि मराठी गाणीच पाहिजेत. ही मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाज सुद्धा आपलाच हवा. दुसरी मॅच सुद्धा या ठिकाणी टीम दाखल झालेली आहे. ऐरोली गाव दाखल झालेले आहेत. मी ऐरोली कोळीवाडा टीम सेवक निलेश भाऊ आपली टीम घेऊन आपण अगदी वेळेत उपस्थित राहिलात. आपलं तुम्ही फक्त सध्या फेसबुकलाच दिसतायत ट्रॉफीच्या माध्यमातून, बऱ्याच दिवसांनी मैदानात पाहायला मिळतील. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. एका बाजूला माहुल कोळीवाडा, एका बाजूला घाटला, एका बाजूला हा विशाल पांचाळ, एका बाजूला सर्वेश पांचाळ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पहिली ओव्हर घेऊन दाखल होत आहेत. आर्यन घाणेकर यांना पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित करण्यात आलंय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला फटका, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. पहिल्या बॉलवर रन घेतली गेलेली आहे. यस, या ठिकाणी विशाल पांचाळ आणि सर्वेश पांचाळ यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो हो हो, टप्पा पडतोय, बॉल अँगल बनवतोय. यष्टी रक्षक मंगेश वैती यांच्याकडे जातोय. चांगला बॉल, सुरुवात चांगली केली आहे. एक एकविरा टीमसाठी खेळतात घाटला स्थानिक क्रिकेट, एक ओमकारसाठी खेळतात आणि त्या प्रत्येक टीमची देखील एक वेगळी मजा आहे. परंतु बाहेर जाताना अख्खा घाटला एकत्र होतो ही खूप चांगली बाब आहे आणि व्हायला सुद्धा पाहिजे. अजय मयेकर यांच्यासारखे दिग्गज खेळाडू सुद्धा त्यांच्याबरोबर आलेत. परंतु या मैदानात माहोल देखील तेवढेच खुकार आहेत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, तेवढं टायमिंग नाही आहे, परंतु बॉल निघालाय मिड विकेटच्या दिशेने. एक रन तिकडे मिळेल. बऱ्याचशा नवख्या खेळाडूंचा समावेश देखील केला आहे माहुल संघामध्ये आणि गरजेचं देखील आहे. काळानुरूप नवीन प्लेयर आले सुद्धा पाहिजेत. पवारसाहेब नेहमीच म्हणतात भाकरी का करपली तर ती फिरवली नाही म्हणून, त्याच्यामुळे थोडीशी फिरवावी देखील लागते आणि नव्या जुन्यांची जोड मात्र यावी देखील लागते. आणि इकडे सर्वेश पांचाळ आणि विशाल पांचाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरी बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आर्यन. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा जास्त बाहेर गेलाय. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर घाटकोपरचे ख्यातनाम पंच गणेश बाविस्कर सर आणि त्याचबरोबरीने नवी मुंबईचे ख्यातनाम पंच ज्यांना आपण दिल्लीला देखील स्पर्धा करताना पाहिलं, उत्तर प्रदेशात गाझियाबादला, ते दीपक बोराडे सुद्धा या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. नव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. या मैदानाची खासियत वेगळी आहे. यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. अगदी वेगात, आउटफील्ड फास्ट आहे. रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील. एफर्ट्स तिकडे केले गेलेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, 2 धावा घेतल्या गेल्या, तिसरीचा कॉल तिकडे दिलाय आणि बघता बघता तिसरी धाव या ठिकाणी घेतली देखील गेलेली आहे. वा, या मैदानात खूप साऱ्या आठवणी आम्हाला येतात. या मैदानात आल्यानंतर सर असलम शेख यांनी मारलेले 6 चेंडूतील 6 षटकार आठवतात. काल करण पाटीलने 6 चेंडूतील 6 षटकार आठवत आहेत. परंतु याच मैदानामध्ये ऋषिकेश वैद्य दादा यांनी 1 बॉल 3 असताना पॅडल स्वीप मारून चौकार मारलेला सुद्धा आठवतोय. आणि या मैदानात कधी न विसरण्यासारखी गोष्ट म्हणजे माहुल विरुद्ध वर्सोवा नाईट मॅच, जी कोणच विसरणार नाही. खणखणीत असा डीजेचा आवाज, आमच्याही आवाजाची त्यांनी काळजी घेतली आहे. अँगल बनवलाय, बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. आर्यन घाणेकर एका बाजूला पाहायला मिळत आहेत. 6 धावा धावफलकावर आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या ग्राउंडमध्ये माहुलचा सुद्धा उल्लेख होतो.
मागील 10 वर्षात मुंबईमध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या त्यातील जास्तीत जास्त स्पर्धा ज्या मोजक्या मैदानांमध्ये झाल्यात ना, त्याच्यातील एक मैदान म्हणजे माहुल कोळीवाडा आहे, हे आवर्जून सांगावं लागेल. कारण दरवर्षी व्यावसायिक संघ, ग्रामीण संघ या माहुल कोळीवाड्यात येतात म्हणजे येतात. या वेलाट बॉल बॅटच्या टोकाला लागलाय, पुढच्या टोकाला चेंडू लागलाय. या मैदानामध्ये आम्ही उस्मानला पाहिलं, या मैदानामध्ये आम्ही अगदी ओमकार देसाईला पाहिलं, श्रेयस इंदुलकर यांना झळकताना पाहिलं, परदीन काझी यांना पाहिलं, असे कितीतरी खेळाडू इकडे पाहिले. आणि या मैदानामध्ये मंगेश वैतीला पाहिलंय, या मैदानामध्ये आम्ही हेमंत कोळी यांना देखील पाहिलंय. अशी कितीतरी नावं या मैदानात आल्यानंतर घ्यावी लागतील. या मैदानात ज्यांचा परफॉर्मन्स झाला, जबरदस्त कामगिरी या मैदानातील आठवते. या मैदानात आय थिंक पप्पू तोडकरने सुद्धा एक अर्धशतक केलं होतं. असं हे मैदान मुंबईतील एक महत्त्वाचं मैदान आहे. पहिली ओव्हर संपलेली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 7. याच मैदानात मुंबईतील अंडर 19 मधील पहिली स्पर्धा याच मैदानात झाली होती. 1 लाख झाली होती आणि विजय कोणी मिळवला होता, तर माहुलनेच मिळवला होता. क्या बात आहे. 2 मामा भांज्यांच्या जोडी आहेत. महेश मांडवकर त्यावेळेला त्या यंग टीम मध्ये होते आणि आर्यन त्यांचे भाचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला मंगेश वैती आणि हर्षित कोळी ही जोडी देखील पाहायला मिळते. रोनक तांडेल 11 माहुल कोळीवाडा बॅटिंग साठी पाहायला मिळत आहे. यावेळेला लॉफ केलाय, समोर उडवलाय, वाह जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, षटकार. एफर्टलेस स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त लॉफ केलं समोरच्या दिशेने, पंच चांगला केला आणि षटकार वसूल केलाय. धावसंख्या आता 13 वर गेलेली आहे. आणि माझ्या बरोबरीने जर पाहिलं तर महाराष्ट्रातील पहिला डॉक्टर स्कोरर माझ्या बाजूला बसलेला आहे. क्रिकेटची आवड आहे म्हणून ते स्कोरिंग करतायत. आज नाही तर बरीच वर्ष ते स्कोरिंग करतायत. म्हणजे माझ्या बरोबर ते बऱ्याच वर्षापासून स्कोरिंग करतायत. फक्त आता आरोग्याचे सल्ले त्यांच्याकडून मी घेऊ शकतो. यावेळेला पुन्हा एकदा तेच इनसाइड आउट खेळले. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पाठी चाललेत, प्रयत्न चांगला, परंतु 2 रन त्या ठिकाणी केले गेले. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. माहुलच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे, घाटल्याच्या क्रिकेटचा सुद्धा एक वेगळा दबदबा आहे. आणि आज या 2 पॉवर हाऊस मधील मॅच पाहायला मिळते. माहुल घरच्या मैदानात आहे तर घाटला पाहुणे आहे, परंतु घाटल्याच्या मैदानात सुद्धा माहुलची टीम कितीतरी वेळा जाऊन खेळलेली आहे. म्हणजे माहुलवाले घाटल्यात जाऊन जिंकलेत आणि घाटल्यावाले माहुल येऊन सुद्धा चांगले खेळलेले आहेत. परंतु या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण विविध गावांमध्ये जात असतो. याही वेळेला समोर उडवलाय, वा वा वा, सर्वेश दर्जा पाहायला मिळाला या फटक्यात, सिक्सर. सुरुवात थोडीशी शांत होती, परंतु त्यानंतर या सर्वेश पांचाळे यांनी वातावरण अशांत करण्याचा निर्णय घेतलाय. षटकार पुन्हा एकदा त्यांच्या बॅटमधून आलाय. पंच क्रिकेट खूप चांगले खेळतात, त्यांची बॅट समोरच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने जाते. पुन्हा एकदा समोरच सिक्सर मारलाय. धावसंख्या 21 झाली आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 5-5 षटकांच्या या लढती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोळी बांधवांचं गाव, माताराणीच्या दर्शनाला जाणारे हे सगळे, मात्र आयोजक आई एकविरा देवीवर असणारी स्पर्धा आज रखमेर देवाचा आशीर्वाद घेऊन मैदानात दाखल होतील. खंडोबा देवाचा देखील आशीर्वाद घेतला असणार आहे. आगरी कोळी बांधवांचा आराध्य दैवत
आणि आज मैदानामध्ये खेळतात देखील. उधाण आलेल्या समुद्रामध्ये दर्याला आव्हान देणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे कोळी. हा थोडासा लांबून खेचायला गेले, यावेळेला दिशा स्क्वेअर लेगला होती, परंतु ऑप्टमच्या बाहेर ठेवलेला बॉल होता आणि त्याच्यामुळे काही बॅटच्या पट्ट्यात आल्या नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केले इकडे बॉलरने. 21 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. पॉवर प्ले सुरू आहे. या मैदानात काय होईल याचा नेम नाही. कधी कधी एका ओव्हरमध्ये मेडन सुद्धा झाले आणि कधी कधी 6 6 जातात. याही वेळेला फटका फसलाय. समोर खेळायला गेले, बॅट फिरली हातामध्ये आणि विकेट घेतात या ठिकाणी महेश मांडवकर. पहिला धक्का टीम घाटलाला. आज मैदानाच्या बाजूलाच पलीकडल्या बाजूला रखमेर देवाची जत्रा आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, मांसाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्या सगळ्या खेळाडूंनी, सगळ्या पाहुण्यांनी, सगळे प्रेक्षक सगळ्यांना विनंती आहे, आपण त्या दुपारच्या सत्रात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तिकडे जायचं आहे. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. मैदानात सागर गावडे विजयदुर्गचा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे. बॉलरने टाकला कटर, परंतु बॅट्समन होता तिकडे, त्यांनी मात्र मारलं सिक्सर. आर्यन या धावसंख्येला पुढे पाठवलाय. सागर आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपली चुणूक दाखवतायत. पुन्हा एकदा आर्यन यांना पण बॉलिंगसाठी पाहतोय. मामा बाच्याची ही जोडी कायम ठेवण्यात आलेली आहे. पॉवर प्ले संपलाय. धावसंख्या 27 झाली आहे. बऱ्यापैकी धावसंख्या बनलेली आहे. मजा येणार आहे या मॅचमध्ये. आजचा दिवस क्रिकेटचा आणि या मैदानात प्रेक्षकांना सांगायला लागत नाही, मॅच सुरू झाली की आपोआप गर्दी होते. दुपारनंतर आणि संध्याकाळचा माहोल इकडे वेगळाच असतो. याही वेळेला लॉफ केलाय, कव्हर्सला खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पकडली जाते कॅच तिकडे. चांगला झेल. प्रशांत पाटील होते. विकेट. विकेट इकडे येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बरीच वर्ष घाटल्याच्या क्रिकेटमध्ये ज्या नावांची चर्चा होते त्याच्यातील एक महत्वाचं नाव निखिल चव्हाण आलेले आहेत. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पहिलाच बॉल. जणू काही निखिलने एक काल मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय. पहिल्याच बॉलला सिक्सर मात्र त्यांनी या ठिकाणी मारलाय. धावसंख्या पुढे गेलेली आहे. आता घाटला टीम सुद्धा रंगात येऊ लागली आहे. माहुल त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत.
रोनक तांडेल 11 माहुल कोळीवाडा विरुद्ध घाटला गाव अशी मॅच आहे. पहिलीच मॅच आहे परंतु जबरदस्त मॅच आहे. दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे. लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. घाटला म्हटलं तर निखिल चव्हाण, घाटला म्हटलं तर कपिल खाडे, घाटला म्हटलं तर प्रीतम मस्के, अजय मयेकर अशी खूप सारी नावं डोळ्यासमोर येतात ज्यांनी घाटल्याचं क्रिकेट गाजवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला माहुल कोळीवाडा ज्याची काही बातच वेगळी आहे. माहुल कोळीवाडा म्हटलं तर आवर्जून कल्पेश माहुलकर कडक यांचं नाव सुद्धा घ्यावं लागेल. आहेत ना कडक? मुंबईतील पहिली प्रीमियर लीग जिंकणारा वर्सोवामध्ये आणि पहिला खेळाडू माहुल कोळीवाड्याचा होता. नाव कल्पेश माहुलकर. जर प्रेक्षकांनी कॅच पकडली 6 मध्ये तर त्यांच्यासाठी 151 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. वेगवान चेंडू, वेगवान फटका देखील खेळला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जाईल का? फिल्डर येते तिकडे. यस, कॉल दिलाय. निखिलचा हा कॉल होता आणि 2 धावा तिकडे पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. 36 वरी धावसंख्या जाते आहे. GTCचं लाईव्ह कव्हरेज देखील आम्ही पाहतोय. डोंबिवली परिसरातून सुरू झाला प्रवास महाराष्ट्रभर जाताना पाहायला मिळतोय. जल्पेश भोईर आणि कंपनी. हो हो हो, इकडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली आहे. आर्यन यांचं कौतुक करावं लागेल. आता त्यांनी कमबॅक केलंय आणि एक डॉट बॉल इकडे येतोय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. 36 वर धावसंख्या आहे. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. महत्वाच्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटला खेळले, तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल आपल्याला. जाऊन पोचते धावसंख्या ती 37 धावांवर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 37 धावा आणि वेळ झालेली आहे ड्रिक मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायची. निघालीये ही स्कूटर मैदानाच्या दिशेने खेळाडूंना पाणी घेऊन. करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। दोन्ही टीमसाठी पहिला कॉल दिला जातोय. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन. आपल्याला नाणेफेकीसाठी पहिला कॉल दिला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हरचा पहिला खेळ संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती म्हणजे 37 धावा धावफलकावर पाहायला मिळते. जय माता दी ग्रुप माहुल कोळीवाडा आयोजक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने गेली 15 वर्ष या स्पर्धेला आयोजित करतायत. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अगदी अंतिम दिवस आहे. एका बाजूला घाटला तर एका बाजूला माहुल अशी ही मॅच पाहायला मिळते. ज्या गावात आल्यानंतर लागते क्रिकेटची चाहूल, त्या गावाचं नाव माहुल. हा, 4 व्हीलर कार येण्याचा 4 व्हीलर या ठिकाणी येत आहेत, त्याच्यासाठी थोडीशी जागा ठेवा कारण कार्यक्रम सुद्धा सुरू आहे. आपल्याकडे मान्यवरांचं आगमन होत आहे, पाहुणे येत आहेत. गावदेवी ऐरोली. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॉलिंगसाठी हर्षित कोळी ज्याची चर्चा आहे, युवा टॅलेंट माहुलचं. पहिला बॉल पाठीमागे खेळला जातोय. हर्षित आला. चांगले एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि लेग बायच्या स्वरूपात ही रन मिळेल. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. हर्षित या युवा खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आणि युवा खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं देखील गरजेचं आहे आणि ते इकडे होताना पाहायला मिळत आहे. माहुल कोळीवाड्याचा वर्ल्ड कप जय माता दी चषक आपण पाहतोय. वर्ष 15व. ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. खूप चांगली बाब आहे, गरज असते.
फुलटॉस समोर खेळलाय आणि बॉलची हवाई यात्रा सिक्सर 6. षटकार आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेली आहे. 44 झालेली आहे. गाठला टीम समोर वेग वाढवलाय, परंतु पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर होताना पाहायला मिळते. हर्षित कोळी बॉलिंगसाठी पाहायला मिळते. 0687 कुणाची गाडी असेल तर कृपया ती बाजूला घ्यायची आहे. 4 व्हीलर आहे. 0687 गेटच्या बाहेर आपल्याला लावायची आहे, कारण वाहतुकीला थोडासा अडथळा निर्माण झालाय. जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अड्डीतडीची लढत. घाटला विरुद्ध माहुल कोळीवाडा ही महत्वाची मॅच आहे. निखिल चव्हाण चांगली बॅटिंग करतात. आता 2 6 त्यांनी मारलेत आणि सागर गावडे ही युवा टॅलेंट त्यांच्या जोडीला आहे. फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. कव्हर्सला बॉल निघालाय, तिकडे मात्र मिक्स फील्ड होते. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4 चौका. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी धावांची लयलूट सुरू आहे. धावसंख्या आता 49 वर गेलेली आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. हो, हा बॉल पुढे केला होता, थोडासा टायमिंग नाही झालाय, परंतु रन घेण्याचा प्रयत्न आणि अशा तऱ्हेने 50 धावा पूर्ण करतोय टीम घाटला. ओव्हर 4 सुरू आहे आणि 50 धावा पूर्ण देखील होत आहेत. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. 4 व्हीलर कृपया विनंती आहे बाहेर आपण पार्क करायचे आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल सीमारेषा ओलांडताना देखील पाहायला मिळेल. वा, चांगला फटका इकडे येतोय. बघता बघता हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय, जिकडे रिव्ह्यू बॅटरने घ्यायचा आहे. बाहेरून कॉल केल्यानंतर रिव्ह्यू घ्यायचा नाहीये. आयोजकांच्या सूचना आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. सचिन काटकर जी आपली जी 4 व्हीलर मैदानाच्या आतमध्ये आहे, कृपया करून जे 4 व्हीलर मात्र इथे येणार आहेत तर नम्र विनंती असणार आहे, कारण आज रखमेर देवाचा मोठा उत्सव आहे आणि पाहुणे मंडळी सुद्धा मात्र येणार आहेत. तर कृपया करून आपली 4 व्हीलर आहेत ना, तर मैदानाच्या बाहेर तुम्ही पार्किंग करा. गजानन पाटील सर, तुम्हाला विनंती करतोय व्यासपीठावरती यायचं. प्रॅक पाटील सर, तुम्हाला सुद्धा विनंती आहे. अजून अच्छा, प्रॅक पाटीलचे ओनर गो टू कॉम्बॉक्स. पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. रन तिकडे घेतली गेलेली आहे. वेग थोडं आहे या खेळाडूकडे. धावसंख्या इकडे पुन्हा पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 55 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर इकडे 4 संपलेले आहेत. 55 धावा धाव फलकावर. एक ओव्हर अजूनही बाकी आहे आणि कुठेतरी घाटला म्हणत असेल एक 14-15 रन झाले तरी 60-70चं टार्गेट होऊ शकतो आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता कल्पेश माहुलकर, हुकमाचा एक्का या माहुल कोळीवाडा टीमचा गेली कित्येक वर्ष पाहायला मिळतोय आणि ज्याची बॉलिंग आणि बॅटिंग कशी आहे, कडक. सिनियर खेळाडू आहेत या टीम मधील. शेवटची ओव्हर पहिली मॅच सुरू आहे. पहिला डाव सुरू आहे. घाटला बॅटिंग करत आहे आणि बॅटिंग करत असताना त्यांनी 55 रन केलेले आहेत. शेवटच्या ओव्हरसाठी कल्पेश माहुलकर यांना आमंत्रित करण्यात आलंय. तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये घाटल्यातील युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे सागर गावडे.
आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू निखिल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटची ओव्हर पाहूया काय घडणार या शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल खेळलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. वा सागर वा, काय फटका खेळलाय. डावा 4. ऑप्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न राहिला होता. थोडीशी उंची देखील दिली होती, त्याचा फायदा घेतला आणि कव्हर पॉईंटचं क्षेत्र खाली होतं, तिकडेच मारलाय बॉल. 4 रन वसूल केल्या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. अंबापाडा आणि ऐरोली इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पहिल्या बॉलवर चौकार खेळलाय सागर यांनी. यावेळेला देखील पुढे बॉल करण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात पाठवलाय. फिल्डर आले तिकडे, फिल्डिंग चांगली आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल 2 रन कंप्लीट देखील होताना पाहायला मिळत आहेत. वा, हा बॉल चांगला खेळलाय, कमबॅक केलंय तिकडे आणि सागर आपली छाप सोडतायत. धावसंख्या पुढे गेली आहे ती आता 60 धावा धावफलकावर आहे. 4 बॉलचा खेळ अजून 61 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कल्पेश माहुलकर कडक. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. हो हो हो, अंदाजच नाही आला. थोडेसे पहिलेच पुढे गेले, त्यांच्या डोक्यावरून बॉल जातोय. 4 धावा. धावसंख्या पुढे गेली आता तब्बल 65 धावा धावफलकावर. शेवटची ओव्हर मार्गस्थ आहे. याही वेळेला बिग हिट केलाय. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय माहुल गावामध्ये. 6. या सर, थँक्यू सो मच. येस, विलास कोहली सरांचं इथं आगमन होतंय. या सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. काय बॅटिंग केली जाते सागर. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. चौकार. वाह, बॅटिंग केली जाते. हा हे युवा टॅलेंट घाटल्यातलं आज माहुलमध्ये आलंय. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. सागरचं कौतुक करावं लागेल. आणि टीमची धावसंख्या 75 वर पाठवलेली आहे. सागर 34 धावांवर बॅटिंग करतायत. जबरदस्त बॅटिंग. या वेळेला स्ट्रोक खेळला, फटका फसला मात्र या वेळेला बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली गेली. कॅच कल्पेशने दाखवला आपला अनुभव आणि सागर होत आहेत बाद. आणि बघता बघता पहिला डाव मात्र या ठिकाणी संपतोय. धावसंख्या झालेली आहे 75. जिंकण्यासाठी पाहिजे 76. थँक्यू सो मच. चला तर आपण सरांना विनंती करतोय, गजेंद्र पाटील सर या, तुमच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या मॅचची नाणेफेकी करून घेऊया. एका ठिकाणी ऐरोली गाव आणि दुसऱ्या ठिकाणी KCC अंबापाडा. समोर एक महत्त्वाचा टॉस मात्र आपण घेतोय. एक मुंबई आहे तर एक दुसरा नवी मुंबई. टेल इज कॉल. टेल. गावदेवी ऐरोली संघाने मात्र नाणेफेकी जिंकलेली आहे. सर्वप्रथम आपल्या मुंबई नगरीमध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. मानाची स्पर्धा जय माता दी चषक 2026. जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये येता, ट्रॉम्बेमध्ये येता, स्पर्धा जिंकता. ट्रॉम्बेमध्ये पण नुकतीच जी स्पर्धा पार पडली तिथे मात्र विजेतेपद तुम्ही भूषवलंय. आज माहुल नगरीमध्ये आलेत, काय म्हणाल या स्पर्धेबद्दल?
स्पर्धा तर खूप चांगलीच असते. ॲक्च्युली मी या ग्राउंडला पहिला देखील भरपूर ओपन क्रिकेट खेळलेलं आहे. तर फर्स्ट टाईम आम्ही जय माता दी चषक ॲज अ ग्रामीण म्हणून खेळायला आलो आहे. तर आयोजन खूप चांगलं असतं आणि हा बघायला गेलं तर माहूलचा वर्ल्ड कपच आहे. खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि आयोजन देखील खूप चांगलं असतं. टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे प्रथम तर आम्ही क्षेत्ररक्षण करू. त्याचं कारण? ॲक्च्युली फर्स्ट टाईम आलो, काही प्लेअरला अनुभव नाही आहे या ग्राउंडचा आणि बॉलिंग केल्यानंतर थोडा ग्राउंड चेसेमध्ये रन स्कोर जास्ती होते या ग्राउंडला. पाच षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? अंबापाडा एक चांगला संघ आहे. सचिन काटकर वगैरे जवळचा मित्र आहे आपला, तो पण चांगलाच खेळाडू आहे. तर आम्ही जास्तीत जास्त 55-60 पण रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. थँक्यू सो मच. ऐरोली गावदेवी ऐरोलीने टॉस जिंकलाय. जाऊया आता KCC अंबापाडा. ऋतिक, खरं तर सर्वप्रथम नवीनच तुमचं लग्नबंधनात तुम्ही अडकले, तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस तुम्ही हारलाय आणि सर्वप्रथम जय माता दी चषक 2026 मागील जी स्पर्धा झाली माहुल मॅनेक्स, तिथं मात्र तुम्ही विजेतापद भूषवलं होतं. तर या स्पर्धेमध्ये कशी तयारी आहे? काय नाही, तीच प्रॅक्टिस केले, त्याचं यश भेटेल बस. टॉस हारला आणि तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे आणि 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 70+ पर्यंत असेल. थँक्यू सो मच. टॉस मात्र आपण जर विचार केला तर गावदेवी ऐरोली संघाने मात्र नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आहे. जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं आयोजन. 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 वाह, जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं केलंय भारी आयोजन. आणि नुसतं भारी नाही, 15 वर्ष मात्र जय माता दी या ग्रुपचं चर्चा इकडे पाहायला मिळते. आम्ही आभारी आहोत खऱ्या अर्थाने या माहुल कोळीवाड्याचे भाग्य विधाते राजेंद्र माहुलकर साहेब यांचे मनापासून आभारी आहोत. दरवर्षी ही स्पर्धा ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभतं. आणि त्याचबरोबरीने माझी नगरसेविका बृहन्मुंबई महानगरपालिका सीमाताई राजेंद्र माहुलकर यांचं मॅडमचं नक्कीच आभारी आहोत. त्याचबरोबर विधानसभा प्रमुख चेंबूर संजय राठोड साहेबांचे आम्ही आभारी आहोत. तुकारामजी काते साहेब चेंबूरचे आमदार साहेब यांचे आभारी आहोत. त्याचबरोबरने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आभारी आहोत. समाजसेवक संदीपबाई भगत साहेबांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबरीने नगरसेविका 155 सौ स्नेहल शिवकर मॅडम आहोत. PRACचे पाटील, माफ करा, प्रॅक पाटीलचे ओनर श्री गजानंद पाटील साहेब यांचे देखील आम्ही आभारी आहोत. अरविंद सीताराम कोळी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी 5,000 रुपयाचं कॅश दिलं जाणार आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आभारी आहे. आणि विशेषतः माझ्या बऱ्याचशा फरमाईश त्या पूर्ण करतायत. गणेश गायकवाड पहिली ओव्हर घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. घाटल्यातील उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीतील बरेच वर्ष हे नाव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमकार टीमसाठी देखील क्रिकेट खेळत आलेत, नवे नवे तर जगत आलेत. आणि खूप कमी लोकांना माहीत आहे की गणेश हे उत्तम असे कॉमेंटेटर सुद्धा आहेत. हा, दोन्ही पॅव्हेलियन आहेत. हा, आपापलं पॅव्हेलियन त्या ठिकाणी यूज करायचं आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. माहुलचा सुपरस्टार
सज्ज होताना पाहायला मिळतोय. मुंबई क्रिकेटमधील कलात्मक फलंदाजांच्या यादीतील महत्वाचं नाव. अख्ख्या मुंबईकर मात्र आतुर असतात ज्यावर कधी मैदानामध्ये उतरतायत. मंगेश वैदी तर समोर गणेश गायकवाड यांना आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. 75 झाले, 76 करायचे. एक डाव संपलाय, दुसरा डाव मात्र आता सुरू होतोय. गणेश पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मंगेश यांच्या बॅट मधून येतोय चौकार. हे गाणं कितीही वेळा ऐका, आनंदच मिळतो. त्याच्यामुळे डीजे मास्टरला माझीच फरमाईश असेल, प्रत्येक मॅच मध्ये एकदा तरी लावा. आवाजाची दुनिया, डीके साऊंड. यावेळेला समोर खेळलाय, मिड ऑन आता आतमध्ये घेतला. मंगेश तिकडेही चांगले खेळत आहे. 4. सगळ्यांना विनंती, आपण पाय थोडेसे मागे घ्या, जे खाली बसलेले आहेत ना प्रेक्षक, जेणेकरून बाउंड्री लाईनच्या बाहेर ते पाय असतील आणि अडथळा निर्माण नाही होणार, कारण महत्त्वाची मॅच आहे. माहुल विरुद्ध समोर आपल्याला पाहायला मिळते टीम गाठला. 76चा करायचा आहे पाठलाग. सुरुवात चांगली केली आहे. लगातारचे 2 चौकार मंगेश यांनी खेळलेत. गणेश बॉलिंगला आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर अंबापाडा विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, तेवढीच जबरदस्त. अंबापाड्याचा संघ यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात ऐरोलीची टीम पाहायला मिळणार आहे. या मैदानात मुंबईची पश्चिम किनारपट्टी म्हणजे वर्सोवा, खार, मालवणी, त्याचबरोबर मड या संघ सातत्याने खेळलेत. नवी मुंबईच्या टीम सुद्धा या स्पर्धेत खेळलेल्या आहेत. भिवंडी परिसरातील टीम खेळल्यात, रायगडच्या टीम खेळलेल्या आहेत या मैदानामध्ये. आणि माहुल सुद्धा सगळ्या ठिकाणी जाऊन क्रिकेट खेळतं. आणि आता ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये मुंबईची एकमेव टीम असणार आहे, ती म्हणजे माहुल. लोअर फुल टॉस बॉल, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक रन तिकडे घेतली आहे. फिल्डर आलेत, अतिशय जलद गतीने बॉल हातातून निसटला. एकच्या ठिकाणी 2 आल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 10 धावा धाव फलकावर. कोळी बांधवांचं असणारं हे गाव. आजही कोळी संस्कृती तुम्हाला पाहिजे असेल, भलेही मुंबईमध्ये, परंतु मुंबईच्या चारी बाजूला किनाऱ्यावर कोळीवाडे आहेत. जसे आपल्याकडे माहुल कोळीवाडा आहे, जसं आपल्याकडे ट्रॉम्बे कोळीवाडा आहे, पश्चिम किनारपट्टीवर कोळीवाडे आहेत. आजही मात्र तिकडे गाव पण पाहायला मिळत आहे. सगळ्यांना विनंती आहे, यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरून येत आहेत. हो 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 हो, काय कॅच पकडली आहे. एका हातात निखिलने घेतलाय जेल. सागरही आले होते, निखिलही तिकडे आले होते. या कॅचचं महत्व माहिती होतं. मंगेशची होती ही कॅच आणि एका फ्लातून कॅच घाटल्याच्या निखिल यांनी घेतली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं हे आवडेल. कदाचित या 2 खेळाडूंची टक्कर सुद्धा होऊ शकली असती, परंतु निखिलने एका हातात ऍक्शन रिप्ले मध्ये जीटीसीची टीम आम्हाला पुन्हा हे दृश्य दाखवते आहे कशा पद्धतीने मात्र ही कॅच, म्हणजे निखिलने एका हातात तो झेल घेतला आणि सागर खाली रेडी देखील होते. अशा वेळेला घेतलेला हा कॅच आहे. मोठ्या खेळाडूचा झेल होता. या झेलाचं महत्व काहीतरी वेगळं होतं. आणि गणेश जरी 2 चौकार आले, त्यांनी हार नाही मानली. त्यांनी मंगेश यांना आउट केलंय. मोठी विकेट आली आहे. डीजे या.
आता कुठे वाटतंय कोळीवाड्यात आलोय. जबरदस्त उत्कृष्ट संगीत संयोजन डीके साऊंड आपलंही कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतात कल्पेश माहुलकर. या माहुल कोळीवाड्याचं नाव ज्या ज्या खेळाडूंनी महाराष्ट्रभर नेलं त्याच्यातील एक महत्वाचं नाव. बॅटिंगसाठी बॉलिंग आणि बॅटिंग कशी करतो कडक. गणेश बॉलिंगसाठी विकेट घेतली आहे त्यांनी. या वेळेला चांगला चेंडू टाकलाय. समोर खेळायला गेले तिकडे आहे प्रोटेक्शन. 1 रन मिळेल. गणेश यांचं कमबॅक पाहायला मिळालं आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 11 वर जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. 11 धावा. महत्वाची विकेट आली आहे खरी परंतु आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कल्पेश वैती दुसऱ्या बाजूला कल्पेश माहुलकर. या दोन कल्पेशने देखील बरीच वर्ष माहुलची सेवा केली आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. एक बॉल मात्र महत्वाचा असणार आहे. माहुल गावचे भाग्यविधाते राजेंद्र माहुलकर साहेबांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी दरवर्षी लाभतं. हो इकडे बॉल थोडासा कट होतोय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 76चा पाठलाग करायचा. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात. गणेशांचा हा बॉल पिचिंग त्यानंतर थोडासा अँगल बनवला बॉलने आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 13 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे सुद्धा. जय माता दी चषकाचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या आयोजनासाठी दरवर्षीप्रमाणे प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे. अखूट टप्प्याचा बॉल चुकीला माफी नाहीये. हाफ ट्रॅकर होता आणि त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सिक्सर 6. चांगला षटकार मारलाय. लांब लांब षटकार मारण्याचा प्रयत्न होतोय आणि या मैदानामध्ये आणखीन एका खेळाडूची आवर्जून आठवण येते ते म्हणजे हरीश कोळी यांची. कारण ते बॅटिंगला आले की बाजूला माना मात्र या कितव्या मजल्यावर बॉल जातोय असं सुद्धा बऱ्याचदा आम्हाला पाहायला मिळालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर झालाय 19. चांगली सुरुवात केली आहे. काल याच मैदानामध्ये देवनारचा खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमधील प्रख्यात खेळाडू ज्यांनी गेल्याच आठवड्यात 2 व्हीलर जिंकली आहे असे करण पाटील या स्लोटे चषकामध्ये. तर त्या करण पाटील यांनी मात्र इकडे 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. बऱ्याच खेळाडूंच्या नावावर या मैदानात विक्रम आहे. हेमंत कोळी सरांच्या नावावर देखील तो विक्रम आहे. आज असलम शेख सर नाही आहेत परंतु त्यांची आठवण इकडे आम्हाला येते. त्यांनी याच मैदानात 6 बॉलला 6 सिक्स सुद्धा मारलेले आहेत. या जयमाताजी ट्रॉफीमध्येच त्यांनी तो विक्रम केला होता. हिरे येत आहेत मात्र बॉलिंगसाठी पाहूया. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये झालेल्या आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. 24 बॉल 57 पाहिजे. गाठल्याला एक चांगली ओव्हर पाहिजे आणि माहुल म्हणत असेल जरी मंगेश आऊट झालेत आम्ही आहोत ना. हे मैदान आमचं आहे. आमचं इकडे कशी बॅटिंग करायची आम्हालाही माहिती आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 रन त्यांनी सुद्धा मारलेले आहेत. पाहुणे विरुद्ध यजमान. गाठला विरुद्ध माहुल. जय माता दी चषकामधील ही मॅच पाहायला मिळते. पहिलीच मॅच चांगली रंगते. पहिला बॉल फटका खेळलाय आणि कसा खेळलाय कडक सिक्सर. आणि धावसंख्या 25 वर पाठवली आहे.
कल्पेश माहुलकर इन ॲक्शन घरच्या मैदानामध्ये. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, फटका पुल केलाय, परंतु तिकडे आहे सागर, त्यांच्या हातामध्ये जातोय विकेटचं पतन. 25 धाव फलकावर आणखीन एक विकेट आलेली आहे. माहुलची बॅटिंग लाईनअप मोठी आहे, परंतु विकेट आल्या तर थोडासा दबाव टीम घाटला सुद्धा निर्माण करू शकते. त्यांना ते करावं देखील लागणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्याच मॅचमध्ये चेंबूरच्या 2 महासत्ता टेनिस क्रिकेटमधील एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील महेश मांडवकर, एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून गेल्या काही वर्षात माहुलमध्ये चांगलंच नाव कमावलं या खेळाडूने. परंतु बॉलिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला हिरेन. यस, साई 11चे खेळाडू आहेत. हिरेन बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. गावागावाचं क्रिकेट आहे. मुंबईत सुद्धा गावचं क्रिकेट होतं आणि आज नाही कित्येक वर्ष होत आहे. आणि मुंबईतल्या सुद्धा गावच्या टीम काही कमी नाही आहेत. माहुल असेल, ट्रॉम्बे असेल, वर्सोवा असेल, खारदांडा असेल, मालवणी असेल, मड असेल, बंदरपाखाडी असेल, या टीमने सुद्धा व्यावसायिक दर्जाचे खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. फुल टॉस बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय आणि बॉल खाली क्षेत्रातच जातोय. आल्या आल्या चौकार. चौकार आलेला आहे. खराब बॉल होता, त्याचा फायदा घेतला. चौकार वसूल केला जातोय. धावसंख्या 29 वर पोहोचते. 76चा करायचा आहे पाठलाग आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्याच मॅचमध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला हिरेन आहे, दुसऱ्या बाजूला महेश मांडवकर आहेत. माहुल विरुद्ध ही महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला माहुल आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर घाटला आहे. घाटला गाव, माहुल गाव. ओ हो, चांगल्या टप्प्यावरचा बॉल, प्रॉपर गुडलेन स्पॉटवरचा टप्पा, त्यानंतर उसळी, बॉल यष्टीरक्षकाकडे जाणं, हे सगळे काही हिरेनच्या बाजूने घडलंय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामुळे चेंडूच्या लाईनमध्ये नाही येऊ शकले बॅटर. डॉट बॉल आलाय. 29 धाव फलकावर आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. पहिल्या ओव्हरला 19 आले होते, त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 रन आलेले आहेत. 76 करायचे आहेत. अखो टप्प्याचा बॉल घेतलाय फायदा आणि बॉलला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार. वाह, चांगली सुरुवात इकडे केली. माहुल कोळीवाडा या टीमने चुकांचा फायदा घेत आहेत. हा बॉल पुन्हा खराब केला, त्याचा फायदा त्यांनी घेतला. 35 धाव फलकावर आहे. 76 करायच्या आहेत. 19 बॉलमध्ये 41 पाहिजे. एक चांगली ओव्हर पुन्हा एकदा घाटलेल्या मॅच मध्ये आणू शकते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. पुन्हा बॉलची हवाई यात्रा. निखिल तिकडे पोहोचतायत. ओहो, प्रयत्न चांगले केले, परंतु बॉल सीमारेषेच्या पार गेलाय.
दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन जमून येतील खेळाया सारी पोरही ग्राउंड भरी जय माता दी ग्रुपचं आयोजन आहे लाखात एक ते भारी जमून येतील खेळाया सारी काय सुरुवात केली आहे घरच्या मैदानात खेळत असताना या माहुलकरांनी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 41 झाल्यात, येणाऱ्या 3 ओव्हर आणि 35 करायच्या आहेत. मॅच अजूनही गाठल्यासाठी काही संपलेली नाही आहे. जर का त्यांनी विकेट घेतल्या तर मॅचमध्ये ते येऊ शकतात, त्याच्यासाठी त्यांना विकेट घ्यावे लागतील. आणि बॉलिंगसाठी आता आलेले आहेत शुभम जाधव बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आपण स्वागत करूया सूर्यकांत वैती सर आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. फोटो कॉम्बॉक्स 41 धावा धावफलकावर आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 35 करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी देखील म्हणावं लागेल, कारण घाटला आणि माहुल दोन्हीमध्ये क्रिकेट खूप चांगलं आहे, दर्जेदार आहे. पहिला बॉल अखूट टप्प्याचा समोर खेचलाय, खेचून मारलाय. 6 सिक्सर. कोळीवाडा खराच आहे लय छान या मुंबई नगरीत माहुल कोळीवाडा खराच आहे लय छान जय माता दी ग्रुपने क्रिकेटचं भारी केलं या आयोजन जय माता दी ग्रुपने 47 धावा धावफलकावर. काय बॅटिंग करतायत हे माहुलकर. मंगेश बाद झाले, त्यानंतर कल्पेश बाद झाले, परंतु एका बाजूला कल्पेश वैती आणि महेश मांडवकर हे दोघेही चांगले क्रिकेट खेळत आहेत. 47 झाल्या. 3ऱ्या ओव्हरला नुकतीच सुरुवात झाली आहे. 76चा करायचा आहे पाठलाग. विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील गाठल्याला. हा बॉल थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, उसळी होती. 1 रन तिकडे मिळेल. पुन्हा निखिल आलेत. पुढल्या दोन्ही टीम आपण आता रेडी राहायचं आहे मॅच खेळण्याच्या दृष्टीने. मॅच जशी संपेल डायरेक्ट आपण मैदानात दाखल व्हा. 48 धावा धावफलकावर. क्रिकेटचा अद्भुत खेळ माहुल कोळीवाड्यामध्ये. गेली 15 वर्ष जय माता दी चषक ही भव्य दिव्य स्पर्धा आपण या माहुलचा वर्ल्ड कप म्हणून देखील ओळखली जाते. या माहुलला क्रिकेट स्पर्धांची देखील परंपरा आहे. ओहो हो, हा बॉल चांगला पाहायला मिळाला. जातो यष्टी रक्षकांकडे. प्रीतम मस्के आहेत त्या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉल आलाय. ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये नाईट स्पर्धा सुरू झाल्या त्यावेळेला सुरुवातीच्या ज्या काही स्पर्धा सुरू झाल्या ना महाराष्ट्रात, त्यावेळेला माहुलला सुद्धा नाईट स्पर्धा राजेंद्र माहुलकर साहेबांनी सुरू केल्या. असा इतिहास आहे या माहुल कोळीवाड्याचा. आणि जय माता दी चषकाचा 15वा पर्व आपण पाहतोय. हो, आणखीन एक चांगला बॉल. गरज होती याची कमबॅक करण्याची, तेच पाहायला मिळालंय. मागील 3 बॉलवर फक्त 1 रन आलेली आहे. 48 झाल्यात. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 28 पाहिजेत. यावेळेला फटका खेळलाय आणि आता बॉलला आसमान दाखवलंय. सिक्सर खेळलाय महेश यांनी.
20, 30, 35 वर्ष पाठीमागे घेऊन गेले DJ मास्टर. त्या कालखंडातील ही वेसावकर आणि कंपनीची, विठ्ठल उमपांची अशी जी जुनी कोळी गीत आहेत ती आज इकडे वाजवत आहेत. आणखीन एक याही वेळेला जबरदस्त स्ट्रोक खेळतायत. नाव लक्षात ठेवा, महेश मांडवकर. मारलाय पुन्हा एकदा. ओव्हर झाल्या 3 रन झाले 60. आता 16ची आवश्यकता आहे. या माहुलच्या मैदानात रन करायच्या तर किती करायच्या? अजूनही 12 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे. काय कोळी गीतं वाजवली जात आहेत. मागील कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शाळेचं किंवा कॉलेजचं गॅदरिंग होत नाही ज्या गॅदरिंगमध्ये कोळी गीत नाही असं गॅदरिंग दाखवा. होऊच शकत नाही. कोळी गीताला एवढं अनन्य साधारण महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये आणि ही खासियत आहे. आणि खरोखर कोळी बांधवांचा हा गर्व सुद्धा आहे. कुठेही जगात कुठेही जा, या कोळी गीतांनी बराक ओबामांना भुरळ घातली तर बाकी काय. आज कोळीवाड्यात आलोय आणि कोळी गीतांची चर्चा होते. रखमेर देवाचा उत्सव आहे आणि त्याही ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे मांसाहारी जेवण करू इच्छितात त्यांच्यासाठी तिकडे व्यवस्था आहे. यावेळेला समोर उडवलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे, पकडतायत कॅच निखिल. विकेट आली आहे. थोडंसं उशीर झालाय परंतु विकेट आली एवढं महत्वाचं. कमबॅक होईल का? वाह, धावसंख्या झाली आहे 60. विकेट आलेली आहे. आता 11 बॉल बाकी आहेत आणि अजूनही 16ची आवश्यकता आहे. विकेट घेतात या ठिकाणी गोलंदाज प्रणित. प्रणित पंधरे युवा टॅलेंट गाठल्यातील एकविरा टीमला देखील क्रिकेट खेळतात. आणि बॅटिंगसाठी माहुलचे पोलार्ड आले सुनील माहुलकर. पहिला बॉल अगदी वेगवान फटका तिकडे खेळला जातोय. वाह, चांगले एफर्ट्स तिकडे दाखवलेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 14 आवश्यक अजूनही आहेत. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु याच मैदानामध्ये आम्ही 6 बॉल 6 न होताना सुद्धा पाहिले. कित्येकदा ते झाले. ते कारनामे या मैदानात आम्ही मैदानावर सुद्धा पाहिल्यात. यावेळेला पोलार्डच्या बॅट मधून सिक्सर. हा पोला जर 6 नाही मारला तर मला वाटतं त्याला घरचे घरी सुद्धा घेत नसतील. 6. घरच्या मैदानात जबरदस्त बॅटिंग सध्या माहुलकर करतायत. सुनील माहुलकर यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय फटका. निखिल आलेत तिकडे परंतु बॉल सीमारेषेच्या पार होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका. 4. विजयाच्या उंबरठ्यावर माहुल कोळीवाडा. यावेळेला फुल टॉस केला आणि याला देखील सीमारेषा दाखवली आहे आणि या मॅचला फिनिश केलंय. 4थ्या ओव्हरमध्येच फिनिश केलंय. माहुलकरांचा पाहायला मिळतोय.
आणि घाटलाकर आपण बॅटिंग खूप चांगली केली होती. बॉलिंग डिपार्टमेंट तेवढं चांगलं नाही झालंय आणि विजय मात्र इकडे होतोय टीम माहुलचा.